तर भाजपनं ईडीची भीती दाखवल्यामुळे अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला। वारंवार छापा आणि दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल केलं। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय। अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं। सगळ्यांच्या वारंवार रेड्स, वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला। नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। एक महत्त्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं, पण हे बीजेपीची ही टॅक्टिकच आहे। ते प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल, ईडी असेल, प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बीजेपी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।